ते आपण हे बघणार आहे की आज हा एक नाशिकचा विषय. हा फक्त नाशिकचा विषय नाहीये. अर्बन फॉरेस्ट जे आहेत हे महाराष्ट्रातच नाही तर देशात अर्बन फॉरेस्ट हे खूप डिटेरिओरेट होत चाललेत. करेक्ट. म्हणजे नाहीसेच होत चाललेत कारण की पॉप्युलेशनच्या मागची इकॉनॉमीच्या मागचे लागणारे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यामुळे हे जे एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आहेत ते कुठेतरी बॅकसीटला चालले गेले. आणि जे फॉरेस्ट आहेत आणि जे आपली जसं अर्बनायझेशन वाढत चाललंय आणि जे प्रकारचं पॉप्युलेशन अर्बन एरियाज मध्ये येते, एन्व्हायरमेंटल कन्सर्न हे सर्वात जास्त आता अर्बन विषय झालेला आहे. करेक्ट. आता जस्ट मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता जे आपण एन्व्हायरमेंटल कन्सर्न म्हणतोय की आता तपोवन हे एक अर्बन फॉरेस्ट झालं कारण की नाशिक इज अ हेवीली फॉरेस्ट, हेवीली अर्बनाइज्ड एरिया. तर आता एक जस्ट फॉर एन एक्झाम्पल एक अर्बन हीट आयलँड इफेक्ट म्हणून एक आपल्याला बराचसा चर्चेत आलाय सध्या थ्रू आउट द वर्ल्ड, की बघितलं गेलं आहे की एखादं शहर आणि त्याच्याच लागून आजूबाजूला जे रुरल एरियाज असतात त्यांचं जर तुम्ही टेम्परेचर कम्पेअर केलं तर शहरामध्ये 2 to 8 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जास्त आहे. बापरे. म्हणजे त्याच्याच ऍडजस्टंट रुरल एरियाजच्या कम्पॅरिझन मध्ये हे का होतंय? कारण की हे जे कॉन्क्रिटायझेशन